तामसाळा वर्सेस बब्बर 11. संघर्ष 11 तामसाळाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलेला आहे बब्बर 11 संघाला फलंदाजीसाठी. संघर्ष 11 संघाकडनं पहिलं षटक हाताळताना दिसतील हसीन पठाण. एक प्रमुख गोलंदाज संघर्ष 11 संघाकडनं लेफ्ट आर्म कटर. फारच आकर्षित केलेले आपल्या गोलंदाजीने हसीन पठाण यांनी. सलामीसाठी फलंदाज आले मयूर बोलवार. पहिला चेंडू हसीन पठाण यांचा सुंदर असा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. निर्धाव चेंडू येते. चांगली सुरुवात. मयूर बोलवार यांची साथ देण्यासाठी गेलेले आहेत फलंदाज. मकसूद. पुन्हा एकदा समोरचा चेंडू हसीन पठाण यांचा मयूर बोलवार यांचे फुलटॉस चेंडू कट केलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मयूर बोलवार यांना. चांगलं क्षेत्ररक्षक महेश यांच्याकडनं निश्चितच काही धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. काही नवीन चेहरे बघायला मिळतात संघर्ष 11 संघाच्या चमूमध्ये. गजानन पट्टे बहादूर पेसर गोलंदाज. अक्षय पायघन लेफ्ट आर्म कटर. पुन्हा एकदा मकसूद यांच्यासाठी सुंदर असा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय. खूपच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन हसीन पठाण यांच्याकडनं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार हसीन पठाण. मकसूद यांच्यासाठी पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेकडे 4 धावांसाठी. पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं खोललंय मकसूद यांनी आणि आपल्या संघासाठी पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय दोन्ही संघाकडनं. पुन्हा एकदा हसीन पठाण मकसूद यांच्यासाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात टाकलेला चेंडू परंतु समजू शकले नाहीत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील मयूर बोलवार. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे मयूर यांच्याकडनं. बब्बर 11 संघ आहे लगातार झुंज देतोय आपल्या पहिल्या विजयासाठी. आतापर्यंत इथे विजय प्राप्त करू शकलेले नाही. यावेळी मात्र चांगल्या लेंथवर टाकलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी हसीन पठाण यांच्याकडनं. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती झालेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा बिनगडी बाद. काफी अच्छी शुरुआत रही है. बब्बर 11 की ओर से रक्षात्मक तरीके से खेलने की कोशिश रहेंगे. एक सम्मानजनक स्कोर तक लेने का प्रयास रहेगा अपनी टीम को मयूर बोलवार और मकसूद की ओर से. उतनी ही अच्छी गेंदबाजी हसीन पठाण की ओर से. काफ़ी अच्छा ओवर डाला है अपनी टीम के लिए. काफ़ी अच्छा योगदान रहता है इस खिलाड़ी का. बल्लेबाजी गेंदबाजी और फील्डिंग में भी काफ़ी अच्छे फील्डर काफ़ी अच्छे खिलाड़ी संघर्ष 11 की ओर से. दूसरा ओवर लेकर आएंगे अक्षय पायघन जो कि पहली मर्तबा गेंदबाजी करेंगे संघर्ष 11 के लिए. पहले कहीं मैच खेल नहीं सके थे. आज पहला मैच खेलेंगे बब्बर 11 के खिलाफ. अक्षय पायघन छोटे कद के खिलाड़ी अक्षय पायघन. पहली गेंद फुल टॉस लाइन की गेंद. उसे खेल दिया लॉन्ग ऑन के दिशा में. फील्डर वहां पे मौजूद है. आसान सा कैच फरदीन मंसूरी द्वारा. काफी बढ़िया गेंदबाजी. पहली गेंद पर सफलता दिलाते हुए अक्षय अपने टीम के लिए. यहाँ पे चेक किया जाएगा थर्ड अंपायर के लिए
राइट का अगर बॉल नो रहता है तो विकेट नहीं मिलेंगी। जर्क जर्क चेक किया जाएगा यहाँ पे। जर्क किया चेक किया जाएगा यहाँ पे। हॅलो. रतुल भाऊ मनवर, आयोजक कमिटीचे रतुल भाऊ मनवर किंवा छोटू भाऊ पट्टे बहादूर सर, जवळपास जर कोणी असेल तर पेंडॉलमध्ये येण्याची कृपा करावी. दोबारा गेंदबाजी नहीं कर सकेंगे गेंदबाज, काफ़ी दुख की बात है ये संघर्ष 11 के लिए। ये बॉलर बैन किया जाएगा। जर्क का नो बॉल है ये। फ्री हिट बॉल रहेगा अभी ये बल्लेबाज के लिए। बल्लेबाज भी नॉट आउट रहेगा और फ्री हिट गेंद रहेगी ये आने वाली गेंद। अब देखेंगे गेंदबाज कौन आएगा संघर्ष 11 तामसाड़ा की ओर से। ओवर को कंटिन्यू करेंगे संघर्ष 11 तामसाड़ा की ओर से श्याम भाऊ। फ्री हिट गेंद रहेगी मयूर के लिए। एक मिनट मैच थांबवा असं, मैच थांबवा एक मिनिट. स्ट्राईक स्ट्राईक पर कोण राहील? बल्लेबाजों ने एक रन तोड़कर पूरा किया था और नो बॉल, अतिरिक्त 2 रन जुड़ते हुए बब्बर 11 के खाते में। एक बार फिर ये शाम्भव की गेंद मयूर के लिए, अच्छी गेंद डाली हुई है, फ्री हिट गेंद थी लेकिन काफी बढ़िया लेंथ पर डाली हुई गेंद, कोई रन नहीं इस गेंद पर, डॉट गेंद। बढ़िया वापसी संघर्ष 11 तामसाड़ा की ओर से। स्कोर बोर्ड पर स्कोर 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर बब्बर 11 दूसरे ओवर के जारी में। एक बार फिर से अगली गेंद, ये शॉर्ट गेंद डाली हुई है, उठा के खेल दिया इस गेंद तो लॉन्ग लॉन्ग ऑन के दिशा में, फील्डर वहां पे तैनात और अच्छी फील्डिंग वहां पे कुलदीप ताजनी द्वारा 2 रन लेने में सफल दोनों बल्लेबाज। काफी बढ़िया दौड़ लगाते हैं दोनों बल्लेबाज विकेट विकेट के बीच। एक बार फिर शाम्भव अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए। एक बार फिर सामना करेंगे मयूर।
ये अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल दिया है इस गेंद को, कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं। जब तक के फील्डर वहां पे फील्ड करे 2 रन आसानी के साथ पूरे, तीसरा रन लेना चाहते थे लेकिन बढ़िया कॉल वहां पे मयूर के द्वारा 2 रन पर, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के जारी में। अच्छा स्कोरबोर्ड चलाते हुए यहाँ पे मयूर मयूर सिंगल डबल से, समझदारी भरी बल्लेबाजी, एक बार फिर अच्छी गेंद, उतनी अच्छी तरीके से खेलते हैं, एक बार फिर से कवर की दिशा में, लेकिन इस बार जोखिम भरा दूसरा लेना चाहते थे और सफल भी हुए वहां पे। खराब थ्रो, उसके कारण एक अतिरिक्त रन आता हुआ, 3 रन पूरे वहां पे दोनों बल्लेबाजों द्वारा, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट वहां पे। 3 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 15 रन। खराब फील्डिंग का प्रदर्शन देखने को मिला यहाँ पे संघर्ष 11 तामसाला के फील्डर द्वारा। रन बिना किसी विकेट के नुकसान पर। एक बार फिर शांभव की एक गेंद, इस बार अच्छी गेंद और उतनी अच्छी तरीके से प्रहार किया इस गेंद पर, लेकिन इस बार फील्डर रहेंगे नीचे, फरदीन मंसूरी के रूप में वापस लौटना पड़ेगा इस बार मयूर को, मकसूद को, सॉरी। अच्छी गेंद थी, प्रहार करना चाहते थे, 6 रन के लिए लगाना चाहते थे, इस गेंद को भेजना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन टाइमिंग मिस और दे बैठे सीधे फील्डर के हाथ में। पहला झटका लगता हुआ बब्बर 11 को, मकसूद के रूप में उसकी जगह लेने को आएंगे बल्लेबाज हसीन, हसीन लाला। अच्छे बल्लेबाज है, पिछले मैच में काफ़ी अच्छा परफॉर्मेंस रहा था और शांभव एक सफल गेंदबाज संघर्ष 11 तामसाला की ओर से पहली ओवर में ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब हुए। अभी भी दूसरे ओवर की कुछ गेंदें आना शेष। इस बार स्ट्राइक पर रहेंगे हसीन लाला, सामना करेंगे शांभव की गेंद का। अच्छा ओवर डाला था पिछले मैच में रॉयल मालेगांव के खिलाफ, अपनी टीम को जीत दिलाई थी। एक बार फिर शांभव की गेंद, इस बार स्ट्राइक पर होगी हसीन लाला, ये शॉर्ट गेंद थी, उसे टक्कर दिया था पॉइंट की दिशा में 1 रन के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर बब्बर 11 वासिम। पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकामध्ये बब्बर 11 वासिम यांनी 16 धावा बनवल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। चांगल्या गोलंदाजीची सुरुवात संघर्ष 11 तामसाळा संघाकडनं, धावा निश्चित खर्च केल्या, परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे शांभव यांनी आपल्या पहिल्याच षटकामध्ये। यावेळी मात्र आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक हाताळताना दिसत आहेत हसीन पठाण। त्यांचा सामना करतील हसीन लाला, बब्बर 11 संघाचे उत्कृष्ट फलंदाज। चांगला चेंडू, आखूड टप्प्यात टाकलेला चेंडू, परंतु बीट केलाय फलंदाजाला, निर्धाव चेंडू। गोलंदाजीचं प्रदर्शन, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट होत आहेत आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी 22च्या स्वरूपात मिळते बब्बर 11 संघाला। एका धावेच्या मदतीने धावसंख्या 17 धावा, 1 गडी बाद
पुन्हा एकदा हसीन यांचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात हसीन. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टोलावून दिलेला आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु अडवू शकणार नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी उत्कृष्टता चौकार. पहिला चौकार येतोय मयूर बोलवार यांच्या बॅटमधनं. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा, 1 गडी बाद. स्टीप आउट करून त्या चेंडूला उत्कृष्ट असं टोलावून दिलं होतं कव्हरच्या दिशेने. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा थोडासा साईडला हलवताना दिसत आहे या ठिकाणी हसीन. पुन्हा एकदा हसीन पठाण यांचा चेंडू मयूर यांच्यासाठी. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू स्वीप करण्याच्या नादात चुकले आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये हसीन पठाण यांच्याकडनं. धावफलक थांबलेला आहे ते 21 धावांवरती. हसीन पठाण एक प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखले जातात संघर्ष 11 तामसाळा या संघाकडनं. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल मयूर यांना. एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी. एक चौकार खाल्ल्याच्या नंतर 2 चेंडू उत्कृष्ट बघायला मिळत आहेत. यावेळी मात्र हसीन लाला असतील आणि त्यांनी सुद्धा चेंडू मिडॉनच्या दिशेने ढोकलून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झालेली आहे बब्बर 11 संघाची 23 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात राहिलेली आहे बब्बर 11 संघाची. 8 धावा प्रति षटक यापेक्षा जास्त सरासरीने खेळतायत. एक विकेट जरूर खोया है बब्बर 11 ने, लेकिन अभी तक के रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी रही है. इस तरीके से अगर खेलेंगे मयूर और हसीन तो निश्चित अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर तक लेकर जाएंगे. जानते हैं सामने वाली टीम काफ़ी अच्छी टीम है, तगड़ी टीम है, बड़ा स्कोर चेस करने में माहिर है. अब गेंद रहेगी चौथी ओवर में गजानन की ओर. गजानन डालेंगे संघर्ष 11 तामसाला की ओर से. चौथी ओवर अपने खुद की स्पेल का पहला ओवर लेकर आएंगे. पहली मरतबा गेंदबाजी करेंगे संघर्ष 11 तामसाला के लिए. अभी तक की कुछ मैच खेले नहीं थे, पहली बार गेंदबाजी करेंगे. काफ़ी लंबा रनअप, अच्छे गेंदबाज है ये. एक बार फिर अच्छी गेंद, ये पटकी हुई गेंद थी, इसे ढकेल दिया थर्ड मैन की दिशा में. फील्डर है वहाँ पे तैनात. एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा वहाँ पे. हसीन लाला की ओर से 1 रन पूरा. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. एक भरोसेमंद गेंदबाज है संघर्ष 11 तामसाला की ओर से गजानन. पूना से ट्रैवल करके आए हैं अपनी टीम के लिए. एक बार फिर अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी, लेकिन लेग स्टंप के बाहर होने के कारण उसे ढकेल दिया है. उसे रोकना चाहते थे हसीन, लेकिन नाकामयाब. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. बढ़िया चौका आता हुआ मयूर के बल्ले से
इस 4 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 28 रन, 1 विकेट के नुकसान पर बब्बर 11। अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी, यॉर्क लेंथ की गेंद थी, लेकिन लेग स्टंप के बाहर होने के कारण उसे ढकेल दिया विकेट के पीछे 4 रन के लिए। बढ़िया टाइमिंग, इसी के लिए जाने जाते हैं ये मयूर बोलवार। काफी संभल के खेल रहे हैं अपनी टीम के लिए, कोई जोखिम भरा शॉट नहीं अभी तक के। एक बार फिर गजानन अपने बॉलिंग मार्क से, एक बार अच्छी गेंद, लेकिन उसे खेल दिया है कवर के दिशा में, हवा में गेंद है लेकिन कोई फील्डर नहीं पहुंचेगा। नो मैंस लैंड में गिरी हुई गेंद 2 रन के लिए। इस 2 रन के साथ एक बार फिर स्कोरबोर्ड में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर चौथे ओवर के जारी में। एक बार फिर गजानन अपने बॉलिंग मार्क से निकलते हुए अंपायर को क्रॉस किया, अपने रनअप से चूकते हुए यहाँ पे रनअप से थोड़ी सी गड़बड़ी। एक बार फिर वापस जाएंगे अपने बॉलिंग मार्क पर। ये स्लोअर गेंद और कामयाब भी रहे, बढ़िया गेंद, अच्छी लेंथ पर डाली हुई गेंद थी। स्लोअर में अपने पेस में कंफ्यूज किया बल्लेबाज को। एक डॉट गेंद मिलती हुई यहाँ पे गजानन को। काफी वेरिएशन है इस गेंदबाज के पास, पेस में वेरिएशन रखते हैं, इन स्विन आउट स्विन में भी माही रही है गेंदबाज। एक बार फिर अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद की, काफी बढ़िया गेंद, एक बार फिर डॉट। लगातार चकमा देते हुए मयूर को स्कोर अभी भी रुका हुआ 30 रन पर, 1 विकेट के नुकसान पर चौथे ओवर के जारी में। बढ़िया वापसी इस ओवर में संघर्ष 11 तामसाला की ओर से। एक बार फिर अच्छी गेंद थी, उसे ढकेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर है वहां पे तैनात फरदीन मंसूरी के रूप में। 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 31 रन। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 31 रन, 1 ओवर की 1 विकेट के नुकसान पर बब्बर 11। चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे बब्बर 11 संघाच्या फलंदाजाकडनं। आतापर्यंत 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय। 31 धावा त्यांनी आपल्या धावपलकावर जोडलेल्या आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीम असलेले शॉट त्यांनी आतापर्यंत खेळलेले नाहीत। संयमाने फलंदाजी करताना दिसत आहेत त्या ठिकाणी दोनही फलंदाज मयूर आणि हसीन लाला। मयूर यांनी फारसं सांभाळलेलं आहे आपल्या संघाला, सुरुवातीपासून सलामीसाठी फलंदाजी करताना आले होते। ओळखून आहेत या संघाला, जर थांबवायचा असेल तर आपल्याला निश्चितच चांगल्या धावा बनवाव्या लागतील। यावेळी मात्र चेंडू असेल संघाचे कर्णधार रवी साबळे उर्फ लारा यांच्या हातामध्ये। चांगलं योगदान राहिलेलं आहे त्यांचं संघर्ष 11 तामसाळा संघासाठी। या संघाला सीझन 1 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले होते। रनर अप संघ ठरला होता संघर्ष 11 तामसाळा। फारसं योगदान त्यामध्ये रवी साबळे यांचं। चांगल्या खेळाचं प्रदर्शन राहिलेलं आहे आपल्या गोलंदाजीने, फलंदाजीने आणि आपल्या क्षेत्ररक्षणाशी सुद्धा आकर्षित केलेलं आहे त्यांनी आपल्या संघाला, आपल्या चाहत्यांना, आपल्या क्रिकेट प्रेमींना। पहिला चेंडू त्यांचा मयूर बोलवार यांच्यासाठी सुंदर असा चेंडू मिड ऑफच्या दिशेने टोलावून दिलेला आहे। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बबलू यांच्या रूपामध्ये। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना। एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा, 1 गडी बाद। पहिला चेंडू आखूड टप्प्यात टाकलेला चेंडू
यावेळी मात्र स्ट्राईकवर हसीन लाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू यष्टी रक्षका मारतो. थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षकांनी 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 33 धावांवरती. एक गडी बाद. चांगली गोलंदाजी रवी साबळे यांच्याकडनं. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील मयूर. यावेळी फुलटॉस चेंडू उंचावून मारण्याच्या प्रयत्नात, परंतु थोडासा मिस टाइम झाला एका धावेवर आणि या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आणि नो चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. हा अतिरिक्त उंचावून जात असल्यामुळं हा नो बॉल देण्यात येतो आहे आणि हा फ्री हिट असेल मयूर यांच्यासाठी. वाढती धावसंख्या झालेली आहे 36 धावा 5व्या षटकाच्या प्रगतीमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत बबलू, परंतु थांबवू शकणार नाहीत बॉल आणि चेंडू जाईल सीमारेषे 4 धावांसाठी. उत्कृष्ट असा चौकार. पुन्हा एकदा मयूर यांच्या बॅटमधनं एक संयमाचा चौकार बघायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा 5व्या षटकाच्या प्रगतीमध्ये. 5वं षटक हाताळतायत कर्णधार रवी साबळे. पुन्हा एकदा मयूर. यावेळी मात्र सुंदर चेंडू भेदक टप्प्यावरती टाकलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि चकमा दिलाय त्यांनी मयूर यांना. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा रवी साबळे यांचा चेंडू मयूर बोलवार यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून दिलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 धाव घेण्यासाठी नाही थांबू शकणार. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 42 धावा 1 गडी बाद. खूपच चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं. बब्बर 11 संघाचे एका बाजूला आहेत मयूर बोलवार, त्यांचा साथ देत आहेत हसीन लाला. पुन्हा एकदा रवी साबळे यांचा चेंडू मयूर यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा थोडीशी चुकी आणि 1 धाव येते 22च्या स्वरूपात. आणि अशा पद्धतीने षटकाची समाप्ती. 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झालेली आहे 43 धावा 1 गडी बाद. बब्बर 11 संघ. पुन्हा एकदा चेंडू असेल गजानन पट्टेबहादूर यांच्या हातामध्ये. बुद्धविहार एंडकडनं गोलंदाजी करतायत. 6वं षटक संघाकडनं हाताळताना दिसत आहेत. आपल्या स्पेलचा दुसरा आणि संघाकडनं 6वं षटक घेऊन येत आहेत गजानन पट्टेबहादूर. एक बार फिर गेंद रहेगी गजानन पट्टेबहादूर के हाथ में. अच्छा ओवर डाला था पिछला. काफी अच्छी गेंद थी. शॉर्ट ऑफ लेन पर डाली हुई गेंद थी. पुल करना चाहते थे लेकिन बीट हुए. 22 के रूप में एक रन मिलता हुआ यहाँ पे. इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 44 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार स्ट्राइक पर रहेंगे हसीन लाला. सामना करेंगे गजानन पट्टेबहादूर की गेंद का. काफी लंबा रनअप. एक बार फिर अच्छी गेंद, उसे ढकेल दिया है मिड ऑन और मिड विकेट के बीच में और वहां पे
कोई फील्डर मौजूद नहीं। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। एक अच्छा चौका आता हुआ हसीन लाला की बैट से, इस चौके की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 48 रन। अच्छी गेंद थी लेकिन उतनी अच्छी तरीके से खेल दिया था उसे दोनों फील्डरों के बीच में, लॉन्ग और मिड ऑन और मिड विकेट के बीच में। एक बार फिर गजानन अपने बॉलिंग मार्क पर तैयार, सामना करेंगे हसीन लाला। एक बार फिर जड़ में डाली हुई गेंद थी, उसे टकेल दिया है डाउन द ग्राउंड। एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। फील्डर है वहां पे तैनात कुलदीप ताजने के रूप में। एक बार फिर से बढ़िया गेंदबाजी गजानन की ओर से। अच्छे गेंदबाज है, पिछले कई मैच खेल नहीं सके थे अपनी टीम के लिए, आज अच्छा परफॉर्मेंस देते हुए। एक बार फिर अच्छी गेंद खेल दिया है उसे कवर की दिशा में, कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं, लेकिन थोड़ी मिस फील्ड के कारण वहां पे एक और चौका आता हुआ। इस 4 रन के साथ स्कोर बोर्ड में थोड़ा सा इजाफा, 53 रन, एक विकेट के नुकसान पर 53 रन। बब्बर 11, बढ़िया बल्लेबाजी, काफी अच्छी तरीके से संभल के खेले दोनों बल्लेबाज, अच्छे सम्मानजनक स्कोर तक लेके जा रहे हैं अपनी टीम को। एक बार फिर गजानन मयूर के लिए, इस बार अच्छी गेंद, बड़ा प्रहार किया इस गेंद पर, लेकिन फील्डर वहां पे तैनात, गेंद हवा में और लपेट लिया इस कैच को। काफी आसान सा कैच कुलदीप ताजने द्वारा एक दूसरा ब्रेक थ्रू दिलाते हुए गजानन अपने टीम के लिए दूसरा और अपनी खुद का पहला विकेट वहां पे एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाते हुए वहां पे गजानन काफी फॉर्म में नजर आ रहे थे। मयूर काफी रक्षात्मक तरीके से स्ट्रोक खेल रहे थे। कोई जोखिम भरा शॉट नहीं खेला था। छठे ओवर में एक आक्रामक रूप धारण करना चाहते थे लेकिन नाकाम रहे मयूर। फिर भी अच्छी बल्लेबाजी, अच्छा स्टार्ट दिया अपने टीम को। उसकी जगह लेने को जाएंगे अब सादिक, अच्छे हिटर है, ऑलराउंडर परफॉर्मेंस इनका, टीम के कप्तान है सादिक। सामना करेंगे गजानन की गेंद का। एक बार फिर अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद और क्लीन बोर्ड। यहाँ पे काफी बढ़िया गेंदबाजी, बढ़िया परफॉर्मेंस गजानन का पहले ही मैच में। काफी खुश रहेंगे कप्तान रवि साबळे अपने गेंदबाज पर, बढ़िया स्पेल अपना खत्म करते हुए। इसी के साथ छठे ओवर की समाप्ति, 53 रन, 2 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर 53 रन, छठे ओव्हर की समाप्ती। आणि पुन्हा एकदा आपल्या स्पेलचं आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 7वं षटक घेऊन येत आहेत। आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 7वं षटक घेऊन येत आहेत सचिन। संघर्ष 11 तामसाळाकडनं एक महत्त्वपूर्ण खेळाडू सचिन यांच्या हातामध्ये आता चेंडू असेल। 7वं षटक हाताळताना दिसतील आपल्या संघाकडनं। एक बार फिर अच्छी गेंद उसे कट कर दिया थर्ड मैन की दिशा में। वहां पे फील्डर को थोड़ा सा चकमा देकर गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 55 रन, 3 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद थी, आखूड टप्प्यात टाकलेला चेंडू होता।
थर्डमॅनच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि 2च धावावर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलावून दिलेला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील आणि या उत्कृष्ट असा आपल्या इनिंगचा पहिला षटकार येतोय बब्बर 11 संघाकडनं. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 61 धावा, 3 गडी बाद. सचिन वडते यांच्यावर आक्रमण होत आहे. हसीन लाला यांच्याकडे पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी मात्र चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू चकमा देऊन जातोय फलंदाजाला यष्टीरक्षका हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी सचिन यांची. 61 धावांवरती खेळतोय बब्बर 11 संघ 7व्या ओव्हरच्या प्रगतीमध्ये. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षक हातामध्ये. बाद होऊन परतावं लागेल हसीन लाला यांना. चौथा झटका लागतोय बब्बर 11 संघाला हसीन लाला यांच्या रूपामध्ये. आणि त्यांची जागा घेण्यासाठी या संघाचे आयकॉन खेळाडू झहीर शाह शेवटचे काही चेंडू असतील त्यांच्यासाठी आणि फारशा धावा त्यांना बनाव्या लागतील. चांगली मोठी जबाबदारी असेल त्यांच्यावर. 7व्या षटकाच्या प्रगतीमध्ये 61 धावा, 4 गडी बाद. बब्बर 11 संघ झहीर शाह एक जबाबदार खेळाडू या संघाकडनं, एक आयकॉन खेळाडू या संघाचे. सामना करतील सचिन यांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न टोलावून दिलेला आहे. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न, परंतु 2 धावा पूर्ण या ठिकाणी. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 63 धावा 7व्या षटकाच्या प्रगतीमध्ये. सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी मात्र उत्तुंगाचा शॉट येतो याच्या बॅट्समन झहीर यांच्या बॅटमधून. षटकार, खूपच सुंदर असा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 69 धावा. चार गडी बाद. लंब्या षटकार आणि चौकारासाठी ओळखले जातात झहीर शाह. यावेळी मात्र नावानिशी खेळ करताना दिसत आहेत. या ठिकाणी 7व्या षटकाचे काही चेंडू अजूनही येणे बाकी. 7 षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या झालेली आहे ती 69 धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक हाताळताना दिसत आहेत संघाचे कर्णधार रवी साबळे उर्फ लारा. निश्चितच कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि हा आकुटप्यात टाकलेला चेंडू, चांगला पुल शॉट केलेला लॉंग ऑनच्या मिडऑनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. रवी साबळे यांच्या उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आदिल यांच्याकडनं. आखूट टप्प्यात टाकलेला चेंडू होता. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पुल शॉट केलाय आदिल यांनी. समोरचा चेंडू रवी साबळे यांचा आदिल यांच्यासाठी. पुन्हा एकदा त्याच लेंथवर टाकलेला चेंडू. यावेळी मात्र चुकलेले फलंदाज टायमिंग करू शकले नाहीत आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 74 धावा, 4 गडी बाद.
यावेळी मात्र स्ट्राईक वरती असतील झहीर शाह. मागच्या षटकामध्ये उत्कृष्टाचा षटकार लगावला होता त्यांनी. यावेळी पुन्हा एकदा उत्कृष्ट अशा लेंथवर टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू बघायला मिळतो रवी साबळे यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, आपल्या स्पेस मध्ये थोडस व्हेरिएशन करताना आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना दिसतोय चेंडू. निर्धाव झहीर शाह यांना बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव संख्या थांबलेली आहे ती 74 धावांवरती. एक बार पी पुन्हा एकदा टप्प्यात टाकलेला चेंडू आणि फलंदाजांना चकमा देऊन जातोय पडल्यानंतर. यावेळी मात्र जास्त वळण घेताना दिसतो चेंडू. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव बघायला मिळतात रवी साबळे यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावेळी सुद्धा बीट केलंय फलंदाजाला. 4 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकलेले आहेत. अशा पद्धतीने 8व्या षटकाची समाप्ती, 8 षटकाचा खेळ समाप्त होतोय. बब्बर 11 संघाकडनं धाव फलकावरती धावा लावलेल्या आहेत त्या 74 धावा. संघर्ष 11 तामसाळा संघाला मात्र विजय मिळवण्यासाठी 75 धावा बनवाव्या लागतील 8 षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी संघर्ष 11 तामसाळकडनं. सुरुवातीच्या काही षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या परंतु धावांवरती अंकुश लावलाय नंतरच्या गोलंदाजांनी, नंतरच्या स्पेलमध्ये टाकणाऱ्या गोलंदाजांनी. त्यामध्ये चांगली कामगिरी असेल गजानन यांची, रवी साबळे यांची. सुरुवातीचा हसीन पठाण यांचा सुद्धा स्पेल इकॉनॉमिकल स्पेल राहिला होता. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. मयूर बोलवार यांनी मात्र उत्कृष्ट फलंदाजी आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक लक्ष्यांपर्यंत जरूर नेऊन पोहोचवलं. वाशिम प्रीमियर लीग सीझन 2 या भव्य दिव्य स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या आयोजक मंडळीने मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये प्रमुख आयोजक आमचे सहकारी मित्र रतुल भाऊ मनवर, छोटू पट्टे बहादूर सर अन्सार, पप्पू आले, विनोदजी पाटील, नंदू शेगडे, भूषणजी पवार, मयूर स्पोर्ट, वासिम या सर्व आयोजकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. आणि ही आकर्षक स्पर्धा स्पॉन्सर्ड केली जाते मयूर स्पोर्ट्स वासिम, रॉयल स्पोर्ट्स वासिम, मापारी स्पोर्ट्स रिसोड, हॉटेल इव्हेंटो, श्री मेडिकल, श्री काळे लॉन, रुद्रा डीजे, वैष्णवी जल, अवगण मामा पाटील, मान्य
पारितोषिक कुलदीप भाऊ ताजने यांच्यासाठी असेल. संघर्ष 11 संघाचे एक महत्वपूर्ण फलंदाज बब्बर 11 संघाला विनंती असेल त्यांचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवायचा आहे, अन्यथा त्यांना एका रनाची पेनल्टी लागू शकते. स्कोरर यांना विनंती असेल की त्वरित त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बब्बर 11 संघाकडनं पहिलं षटक हाताळताना दिसतील अमोल काळे. सलामीसाठी आलेले फलंदाज असतील सचिन वडते आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्राईक एंडला कुलदीप भाऊ ताजने. पहिला चेंडू अमोल यांचा सामना करतील सचिन. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, उत्कृष्ट शैलींतून टाकलेला चेंडू, निर्धाव बघायला मिळतोय. चांगली सुरुवात अमोल यांच्याकडनं. बब्बर 11 संघाकडनं गोलंदाजी करताना दिसतात अमोल काळे. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्यात टाकलेला चेंडू, एक धाव घेण्यासाठी नाही रोखू शकत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडनं बघायला मिळते. त्या एका धावेने आपलं वैयक्तिक आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे सचिन यांनी. पुन्हा एकदा अमोलचा चेंडू, यावेळी मात्र स्ट्राईक वरती असतील कुलदीप. हाच तो फलंदाज ज्याच्यावर प्रत्येक षटकारावर 501 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे MCC क्रिकेट क्लब मालेगावच्या वतीने. एक चांगला चेंडू, चांगला लेंथवर टाकला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव बघायला मिळतोय. कुलदीप ताजने यांच्या प्रत्येक षटकारासाठी बक्षीस असेल MCC मालेगाव संघाकडनं. अमोल यांची चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, आकर्षक गोलंदाजी. यावेळी मात्र चांगला चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन जातोय थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. 4 चेंडू टाकले, केवळ 1 धाव खर्च केलेले आहे अमोल यांनी. फारसं आकर्षित केले या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघाला. यावेळी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. षटकाची समाप्ती. एका षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केलेले अमोल यांनी. एक चेंडू बाकी असेल या षटकाचा. या षटकाचा एक चेंडू येणे अजून बाकी असेल. 5 चेंडू आतापर्यंत टाकले त्यांनी, केवळ 1 धाव खर्च केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना दिसत आहेत अमोल आपल्या संघाकडनं. यावेळी मात्र आखूट टप्प्यात टाकलेला चेंडू खूपच उत्कृष्ट पद्धतीने टोलावून दिलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषे पार चौकार. पहिला चौकार येतोय कुलदीप ताजने यांच्या बॅटमधनं आणि संघर्ष 11 तामसाळा संघाचा स्कोर होतोय 5 धावा बिनगडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर. चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी अमोल यांनी. केवळ 5 धावा खर्च केल्या. 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली होती. शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केले कुलदीप यांनी. एक चौकार, उत्कृष्ट असा चौकार लावला होता.
फाईन लेगच्या दिशेने टोलावून दिलेला होता चेंडू. आखूड टप्प्यात दिसलेला चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू असेल सादिक यांच्या हातामध्ये. संघाचे कर्णधार सादिक चांगली गोलंदाजी केलेली आहे मागच्या काही सामन्यामध्ये. त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज आहेत. यावेळी मात्र स्ट्राईक वरती असतील सचिन. सामना करतील सादिक यांचा. काफी बढ़िया मैच चलता हुआ. 75 रन का टारगेट है संघर्ष 11 तामसाला के सामने. 8 ओवर में 75 रन बनाने होंगे. 5 रन बनाए 1 ओवर के समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर. अब अपनी टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आएंगे सादिक. उनका सामना करेंगे सचिन. काफी बढ़िया मैच चलता हुआ. मयूर बोलवार इनका महत्वपूर्ण योगदान इस मैच में अपनी टीम को. एक बार फिर अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद थी, उसे ढकेल दिया है कवर के फील्डर के हाथ में. और वहां पे जर्क चेक किया जाएगा. जर्क का ऑब्जेक्शन आए वहां पे चेक किया जाएगा टेक्निकल टीम द्वारा. पहली गेंद डाली थी, उसे ढकेल दिया था कवर के फील्डर जो कि सर्कल के अंदर खड़े हैं. वहां से 1 रन चुराया था दोनों बल्लेबाजों ने. काफी अच्छी दौड़ लगाते हैं विकेटों के बीच कुलदीप ताज ने. बॉल आहे, नो बॉल नहीं है. और ये क्लीन एक्शन है. वहां पे अच्छी गेंद डाली हुई थी, जड़ में डाली हुई गेंद थी. 1 रन निकाला था. इस 1 रन के साथ स्कोर चलता हुआ. पुन्हा कुलदीप ताजने प्रत्येक षटकारावर 501 रुपये. एक बार फिर सादिक की गेंद कुलदीप के लिए. इस बार उठा के खेला, गेंद हवा में, फील्डर है उसके नीचे लेकिन ड्रॉप कर बैठे इस कैच को. कुलदीप ताजने को बार बार याद दिलाया जा रहा है कि उनके हर छक्के पर प्राइज लगाया है. शायद उसी सोच में छक्का लगाना चाहते थे मयूर बोलवार. हल्की सी चोट वहां पर, कैच को लपेट लेना चाहते थे. काफी दूर थी ये कैच. एक बार फिर सादिक की गेंद, इस बार सचिन के लिए. अच्छी गेंद थी, उसे खेल दिया है मिड ऑन के दिशा में. फील्डर है वहां पे तैनात. 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 रन. सिंगल डबल से स्कोर बोर्ड पर चलाते हुए दोनों बल्लेबाज. एक बार फिर अच्छी गेंद खेलना चाहते थे स्क्वायर फाइन लेग की दिशा में. फील्डर वहां पे तैनात. 1 ही रन पे संतुष्ट. एक बार फिर
एक बार फिर अच्छी गेंद उतनी अच्छी तरीके से खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं। अच्छा एक चौका आता हुआ सचिन के बल्ले से इस बार, बढ़िया चौका। 4 रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर, 13 रन, सॉरी 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। ये पहला चौका आता हुआ सचिन के बल्ले से, पहली ओवर में जड़ा था कुलदीप ने एक चौका। एक बार फिर सादिक की गेंद सचिन के लिए, अच्छी गेंद इस बार यॉर्क लेन पे डाली हुई गेंद थी, चकमा देकर चली गई गेंद, डॉट गेंद रहेगी ये। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रहा है बब्बर 11 की ओर से। पावर प्ले की ओवर में केवल 13 रन पर रोका है संघर्ष 11 तामसाड़ा के बल्लेबाज को। यावेळी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन येत आहेत अमोल काळे बुद्ध विहार यांकडनं। त्यांचा सामना करतील कुलदीप ताजने। कुलदीप ताजने यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येते की त्यांच्या प्रत्येक षटकारावरती 500 रुपयाचं प्राइज लावलेलं आहे MCC मालेगाव संघाच्या वतीनं। पुन्हा एकदा अमोल काळे, यावेळी मात्र त्यांचा सामना करतील कुलदीप भाऊ ताजने। यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू बघायला मिळतोय। हलकीशी अपील, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही। संघर्ष 11 तामसाळा संघाचे चहिते मेजर सतीश इंगोले यांचं आगमन झालेलं आहे। या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये पेंडॉलमध्ये येऊन बसावं। पुन्हा एकदा अमोल काळे यांचा चेंडू, कुलदीप ताजने यावेळी खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, चेंडू असेल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी। यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि हा पहिला झटका लागतोय संघर्ष 11 तामसाळा संघाला कुलदीप ताजने यांच्या रूपामध्ये। कुलदीप ताजने यांना परतावं लागेल चंबूच्या आसऱ्याला। त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत फलंदाज। पुन्हा एकदा अमोलचा चेंडू, धावफलक थांबलेला आहे केवळ 13 धावांवरती। खूपच इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना दिसत आहे त्या ठिकाणी अमोल। सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने एका धावेसाठी पहिल्याच चेंडूवरती आपलं खातं खोलतात दिनेश। एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा, 1 गडी बाद। पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या
या षटकाचे 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकले, केवळ 1 धाव खर्च केलेली आहे आणि 1 ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे अमोल काळे यांनी. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू फलंदाजाला बीट करून जातोय आणि 1 धाव येते ती 22च्या स्वरूपात. आणि या ठिकाणी अपील केली गेलेली आहे धावबादच्या स्वरूपात आणि थर्ड अंपायरचा इशारा येतोय. नॉट आउट. नाबाद असेल फलंदाज, सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत दिनेश. 1 धाव पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, उत्तुंग असा फटका दिनेश यांचा, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि गचाळ क्षेत्ररक्षक, चौकार. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 1 उसळी घेऊन या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. अक्षय गुडेवार एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु यावेळी मात्र गचाळ क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन त्यांच्याकडनं आणि अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत संघर्ष 11 संघाला. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा अमोलचा चेंडू, यावेळी मात्र टोलावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आहे हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि दुसरा झटका लागतोय दिनेश चव्हाण यांच्या रूपामध्ये संघर्ष 11 तामसाळा संघाला. काहीसा संकटामध्ये येताना संघर्ष 11 तामसाळा संघ, चांगली वापसी बब्बर 11 संघाची या टुर्नामेंटमध्ये आणि दिनेश चव्हाणची जागा घेण्यासाठी जात आहेत संघर्ष 11चे हार्ड हिटर फलंदाज हसीन पठाण. बब्बर 11 संघ जो की आपल्या विजयासाठी झुंज देतोय. षटकाची समाप्ती, 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा, 2 गडी बाद. फारसा संकटामध्ये यावेळी संघर्ष 11 संघ आणि आता 30 चेंडूमध्ये 56 धावांची गरज असेल. 5 षटकाचा खेळ अजून शिल्लक असेल आणि धावा बनवाव्या लागतील. 56 धावा संघर्ष 11 तामसाळा संघाला. अमोल काळे यांचा अतिशय महत्वपूर्ण स्पेल या ठिकाणी समाप्त होते. 2 षटक त्यांनी टाकलेली आहेत. 2 षटकांमध्ये महत्वपूर्ण 2 विकेट त्यांनी मिळवून दिलेले आहेत आणि केवळ 10 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आपल्या 2 षटकामध्ये. खूपच इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि 2 ब्रेक थ्रू सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिलेले आहेत आणि या सामन्यामध्ये बनवून ठेवले त्यांनी आपल्या संघाला.
आता मात्र संधी असेल बब्बल 11 संघाला या स्पर्धेमध्ये पराभवाचा भोपळा फोडण्याची आणि पहिला विजय प्राप्त करण्याची. इस बार चौथी ओवर का जिम्मा रहेगा अक्षय गुडेवार की ओर. अपनी खुद की स्पेल का पहला और टीम की ओर से चौथा ओवर लेकर आएंगे अक्षय. संघर्ष 11 तामसाला 3 ओवर के समाप्ति के बाद केवल 19 रन और 2 महत्वपूर्ण विकेट के नुकसान पर. इस बार सचिन वड़ते अक्षय गुडेवार का सामना करेंगे. अजूनही चांगल्या फलंदाजाची मादियाळी या संघाकडे आहे. संघाचे कर्णधार रवी साबळे उर्फ लारा. शामभाऊ फरदीन मंसूरी. एक बार फिर अच्छी गेंद, शॉट ऑफ लेन गेंद, इसे ढकेल दिया पॉइंट की दिशा में. अच्छी फील्डिंग वहां पे निखिल समुद्रे वहां पे फील्डर काफी अच्छे फील्डर है. जरूर कुछ रन बनाए बचाए अपने टीम के लिए. 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा सचिन वड़ते को. इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर. एक बार फिर अक्षय अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. सामना करेंगे सचिन. इस बार अच्छी गेंद और उतनी अच्छी तरीके से उसे खेल दिया, पुल कर दिया. काफी लंबा छक्का आता हुआ सचिन वड़ते की ओर से. पहला छक्का उनके बैट से आता हुआ. इस ओवर में कुछ आक्रामक रूप धारण करते हुए सचिन. अक्षय की दूसरी गेंद पर किया आक्रमण. इस छक्के की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 27 रन 2 विकेट के नुकसान पर. जैसे ही शॉट ऑफ लेन दिखी इस गेंद को ढकेल दिया. और यहाँ पे सचिन वड़ते के लिए प्राइज आता हुआ संघर्ष 11 तामसाला के जो ऑनर के काफी नजदीकी है भाई है मेजर सतीश सिंह इनकी ओर से. लगातार 2 छक्के अगर लगाते हैं और तो 3 छक्के पर 3000 का प्राइज मिलेगा उनको. इस बार रिवर्स अटेम्प्ट किया था, काफी अच्छी तरीके से कट कर दिया इस गेंद को थर्ड मैन के फील्डर की दिशा में. और 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. काफी बढ़िया फील्डिंग वहां पे. एक बार फिर इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 रन 2 विकेट पे नुकसान पर. इस ओवर में कुछ अपना अंदाज बदलते हुए सचिन रक्षात्मक तरीके से खेले थे पहले 3 ओवर में. एक बार फिर चौथे ओवर की जारी में अक्षय गुडेवार सचिन के लिए. इस बार फुल टॉस गेंद इसे कट कर दिया स्क्वायर लेग की दिशा में और नो बॉल का इशारा आएगा यहाँ पे अंपायर का. एक्स्ट्रा हाइट की वजह से नो बॉल मिलता हुआ 5 रन मिलेंगे इस गेंद पर. और ये फ्री हिट गेंद रहेगी. काफी अच्छा मौका है सचिन के पास. अच्छे लय में नजर आ रहे हैं, काफी अच्छे फॉर्म में वापस आए हैं अभी सचिन. और इसी बीच एक फ्री हिट गेंद मिल देंगी. चौतीस रन 6 रन के साथ 34 रन 2 विकेट के नुकसान पर संघर्ष 11 तामसाला. अब रहेगी अक्षय गुडेवार की गेंद और फ्री हिट गेंद रहेगी है सचिन के लिए. जब जब भी ऐसे मौके मिलते हैं सचिन को कभी गवाते नहीं है. और वहां पे चेक किया जाएगा नो बॉल को.
और नो बॉल रहेगी ये, वहां पे नो बॉल का सायरन बजता हुआ। फ्री हिट गेंद रहेगी सचिन वर्ते के लिए। जब भी ऐसे मौके मिलते इनको कभी गवाते नहीं, जरूर बड़ा प्रहार करेंगे आने वाली गेंद पर। अक्षय की ये गेंद शॉट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड करार दी जाएगी अंपायर की, और पीरियड जो रहेगा वो अभी भी बरकरार सचिन के लिए। इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर बोर्ड थोड़ा सा इजाफा, 35 रन 2 विकेट के नुकसान पर चौथे ओवर के जारी में काफी महंगा साबित होता हुआ ये ओवर अक्षय का। एक बार फिर शॉट ऑफ ले दूसरे ढकेल देना चाहते थे, लेकिन फील्डर वहां पे तैनात थे, कोई रन नहीं मिलेगा वहां पे। शॉर्ट लेंथ की गेंद थी ये, उसे एक बार फिर से पुल करना चाहते थे, लेकिन थोड़ा सा टाइम मिस वहां पे, और डॉट गेंद रहेगी ये। फ्रीड की इस गेंद पर कोई रन नहीं मिलेगा। स्कोर अभी भी रुका हुआ 35 रन 2 विकेट के नुकसान पर। एक बार फिर अक्षय की गेंद सचिन के लिए। चार गेंदें हुई है चौथे ओवर की, अभी भी 2 गेंदें आना शेष इस ओवर से। अक्षय की ये गेंद एक बार फिर सचिन के लिए, एक बार अच्छी गेंद, उससे ढकेल दिया है थर्ड मैन की दिशा में। फील्डर भाग दौड़ रहे, और जब तक कि फील्डर फील्ड करे 2 रन आसानी के साथ पूरे। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 37 रन 37, लॉस ऑफ 2 विकेट। संघर्ष 11 तामसड़ा। एक बार फिर अक्षय की ये गेंद, अब तक के 18 रन खर्च किए अक्षय ने, काफी महंगा ओवर साबित होता हुआ। एक बार फिर शॉट गेंद, उसे स्क्वायर लेग की दिशा में ढकेल देना चाहते थे, लेग स्टंप के काफी बाहर, वाइड करार दी जाएगी अंपायर द्वारा। और एक अतिरिक्त रन इस ओवर से, 38 रन 2 विकेट के नुकसान पर 19वां रन आता हुआ अक्षय की ओर से। अभी भी एक गेंद आना शेष इस ओवर से। इस बार जड़ में डाली हुई गेंद थी, लोअर फुल टॉस बना के ढकेल दिया था उसे फाइन लेग की दिशा में, लेकिन फील्डर वहां पे तैनात, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। एक बार फिर स्ट्राइक पर रहेंगे सचिन। इसी के साथ चौथे ओवर की समाप्ति, 39 रन 2 विकेट के नुकसान पर 20 रन आए इस ओवर से। काफी महंगा ओवर साबित होता हुआ अक्षय का। शुरू में अच्छा स्पेल डाला था बब्बर 11 के गेंदबाजों ने, लेकिन एक बार फिर सचिन ने अपनी टीम को वापस लाया इस गेम में। अब गेंदें आना शेष है 24, और रन बनाने होंगे 36 रन। अभी भी हसीन पठान स्ट्राइक पर आना बाकी है। इस ओवर में भी स्ट्राइक पर रहेंगे सचिन।
आता पाचव्या षटकाची जबाबदारी असेल बब्बर 11 संघाचे आयकॉन खेळाडू झहीर शहा यांच्याकडे. 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा, 2 गडी बाद. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 24 चेंडूंवरती 36 धावा बनवायच्या आहेत संघर्ष 11 तामसाळा संघाला. निश्चितच झहीर शहा यांचा प्रयत्न असेल या संघामध्ये या षटकामध्ये वापसी करण्याचा. झहीर शहा सामना करतील सचिन वडते. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीने टोलावून दिलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषे पार, 4 धावांसाठी चौकार. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू आणि या 4 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा, 2 गडी बाद. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू होता. तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने खोदून काढला चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू कट केलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न परंतु आणि यशस्वी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन सचिन यांच्याकडनं. चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी मात्र मिस टाइम झाला होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. शेचाळीस धावा आणि यावेळी मात्र स्ट्राईक वरती असतील हसीन पठाण. पाचव्या षटकाचा खेळ सुरू. 46 धावा, 2 गडी बाद. यावेळी झहीर शहा हसीन पठाण यांच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. ढकलून दिलेला आहे मिड ऑफच्या दिशेला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा, 2 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ अजूनही सुरू. 5वं षटक हाताळतायत झहीर शहा. पुन्हा एकदा सचिन यांच्यासाठी. यावेळी मात्र उत्कृष्ट चेंडू आणि इतक्यात उत्कृष्ट पद्धतीने टोलावून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु अडवू शकणार नाहीत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 51 धावा, 2 गडी बाद. उत्कृष्ट अशा फलंदाजीचं प्रदर्शन सचिन यांच्याकडनं. झहीर शहा यांच्यावरती आक्रमण केलं जातंय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टोलावून दिलाय. पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय 6 धावेसाठी. षटकार, उत्कृष्ट षटकार. दुसरा षटकार येतोय सचिन यांच्या बॅट्समधनं आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा, 2 गडी बाद. 5व्या षटकाची समाप्ती. खेळ समाप्त होतोय 5 षटकाचा. धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा, गडी बाद झालेले आहेत ते 2. आणि सचिन वडते खेळत आहेत त्यांच्या वैयक्तिक 41 धावांवरती. 39 चेंडूंचा सामना त्यांनी केलेला आहे. 19 चेंडूचा सामना त्यांनी केलेला आहे. धावा बनवल्या आहेत त्या 41. आठ गेंदे 18 रन.
इस ओवर में मैच को अपनी ओर करते हुए सचिन, अच्छी बल्लेबाजी। 5 ओवर के समाप्ति के बाद 57 रन, 2 विकेट के नुकसान पर अब बनाने होंगे 18 रन और गेंदें आना शेष है 18। अब गेंदबाजी पर रहेंगे सादिक, अपनी ओर से दूसरा और टीम की ओर से छठा ओवर लेकर आएंगे। उनके सामने होंगे इस बार हसीन। इस बार अच्छी गेंद, बढ़िया वापसी, बढ़िया गेंद मिस करते हुए हसीन को डॉट गेंद देखने को मिली इसी बीच। एक बार फिर से सादिक की एक गेंद हसीन के लिए। इस बार शॉर्ट ऑफ लेन की गेंद, उसे पुल करना चाहते थे लेकिन सही तरीके से टाइम नहीं कर पाए। 1 रन वहां पे। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 58 रन, 2 विकेट के नुकसान पर। सचिन वर्ते, जो कि अभी तक 19 गेंदों का सामना किया है, रन बनाए हैं 41। इस बार सामना करेंगे सादिक की गेंद का। 58 रन स्कोर हुआ है संघर्ष 11 तामसाला का, 2 विकेट के नुकसान पर छठे ओवर के जारी में। एक बार फिर अच्छी गेंद और बढ़िया प्रहार, लेकिन इस बार फील्डर के हाथ में और गलती कर बैठे वहां पे फील्डर। एक मौका मिलता हुआ सचिन को, एक और मौका मिलता हुआ। इसी बीच 1 रन पूरा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 59 रन। सचिन का निजी स्कोर 42 रन 20 गेंदों का सामना करते हुए। एक बार फिर हसीन के लिए अच्छी गेंद, उतनी अच्छी तरीके से खेल दिया है, लेकिन इस बार फील्डर कोई गलती नहीं करेंगे। कैच आउट होकर वापस जाना पड़ेगा हसीन को। छक्का लगाना चाहते थे इस गेंद पर। अंपायर निर्णय देऊ नका। चेक किया जाएगा यहाँ पे। यहाँ पे चेक किया जाएगा हमारे टेक्निकल टीम के द्वारा कि वहाँ पे फील्डर कैच लेने से पहले बाउंड्री के बाहर तो नहीं गए। सिक्स और ये सिक्स 6 रन है। फील्डर कैच लेने से पहले बाउंड्री को टच हुए थे। 6 रन मिलेगा। इस 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 65 रन। अब केवल 10 रनों की जरूरत। अगर हसीन पठान 2 छक्के लगातार लगाकर अपनी टीम को जीत दिलाते हैं तो उनके लिए 1000 रुपये का प्राइज आया है। और ये दूसरा छक्का। अब केवल 4 रनों की जरूरत। 71 रन। अभी छक्का लगाकर अपनी टीम को अगर जीत दिलाते हसीन पठान तो उनके लिए 1000 रुपये का बख्शिश आया है वहां पे सतीश मेजर की ओर से। एक बार फिर सादिक की ये गेंद हसीन के लिए। यहाँ पे तीसरे छक्के के लिए ट्राई कर रहे थे हसीन। छोटी सी
हल्की सी अपील वहाँ पे मयूर द्वारा, लेकिन कोई असर नहीं हमारे अंपायरों पर। रॉयल मालेगाव चे कर्णधार स्टेज जवळ येतील. इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर के समाप्ति के बाद 71 रन, 2 विकेट के नुकसान पर संघर्ष 11 तामसाड़ा। अब केवल 4 रनों की जरूरत 12 गेंदों में। हसीन ने अपना मौका गवाया, अगर तीसरी गेंद पर अगर छक्का लगाते तो उनके लिए 1000 रुपए का पारितोषिक आया था यहाँ पे। रॉयल मालेगाव संघाचे कर्णधार कृपया मंचाजवळ येण्याची कृपा करावी. इस बार गेंद रहेगी जहीर शाह के हाथ में, स्ट्राइक पर रहेंगे सचिन। अब केवल 4 रनों की जरूरत। अच्छी गेंद इसी बीच जड़ में डाली हुई गेंद थी, डॉट गेंद। अच्छी गेंद कट कर दिया। 1 रन के लिए 72 रन, 2 विकेट के नुकसान पर 7वें ओवर के जारी में अब केवल 3 रनों की जरूरत। अब स्ट्राइक पर रहेंगे हसीन पठान। यावेळी शॉट ऑफ लेंथ ढकलून दिलेला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय, सीमारेषे पार 4 धावांसाठी।